आज मी एक्सरसाइज करते. आणि आज कोणती एक्सरसाइज आहे ते तुम्ही पहा. पण ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ टाकलेला एक्सरसाइजचा. ती एक्सरसाइज सुद्धा तुम्ही करू शकता. नंतर त्या एक्सरसाइज नंतर ही एक्सरसाइज सुद्धा करू शकता. म्हणजे ही पहिली सुद्धा करू शकता किंवा दुसरी सुद्धा करू शकता. असं काही प्रॉब्लेम नाही की त्याच्यानंतरच ही करायची किंवा ह्याच्यानंतर ती करायची. पण कोणतीही अशी वेगवेगळी एक्सरसाइज तुम्ही करत राहा. म्हणजे एक्सरसाइज केल्याने तुम्ही फिट राहाल. आणि आता आपल्याकडे टाइम सुद्धा आहे. तर आपण ह्याच्यात 3 भाग आहेत. ह्याच्यात आपण एक्सरसाइज पहिले वॉर्मअप करणार आहे, मग एक्सरसाइज करणार आहे, मग स्ट्रेचिंग करणार आहे. सर्वात आधी तर आपण वॉर्मअप चालू करूया. वॉर्मअप आपलं रोजच जे एकदम इझी असतं. म्हणजे सर्व काही अशीच एक्सरसाइज दाखवणार आहे जी माझी मम्मी करू शकते, मम्मी करते. म्हणजे तुम्ही सर्व सुद्धा करू शकता ही एक्सरसाइज. सुरुवात 1 2 3 4 पुढे 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तिसरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 दिवस उलटा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पुढे 2 3 4 5 6 7 8 9 10 त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 दिवस 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याच्यानंतर आपण नेक्स्टचा वॉर्मअप 1 2 3 4 5 वरती खाली 1 2 3 4 लेफ्ट राईट 1 2 पुढे 3 4 5 गोल फिरू 3 वेळा गोल आणि 3 वेळा रिवर्स 1 2 3 रिवर्स 1 2 3 हे झालं. त्याच्यानंतर 5 वेळा श्वास घ्यायची 1 श्वास सोडायची खाली 2 टोटल असं 5 वेळा करायचं. श्वास घ्यायची श्वास सोडून खाली जायचं. श्वास घेऊन वरती सोडून खाली पूर्ण टच करायचं. अरे वा 2 3 4 5 त्याच्यानंतर लास्ट असा टाकू वाकायचं 5 6 7 8 9 10. हे झाल्यावर हे झालं उभं राहून वॉर्मअप. आणि बघा तुम्ही बघू शकता इकडे 5 मिनिटं झाली आपल्याला. आता बस मम्मी बसून जरा पाणी पी. आणि काय गरजेचं आहे एक्सरसाइज करताना दाखव जरा. पाणी प्यायचं. पाण्याची बॉटल आणि टॉवेल दाखव तुझा. हे मम्मीचं पाण्याची बॉटल आणि टॉवेल. आता पाणी पियाली ना तू. पाणी कसं गोट गोट पियायचं. आता पायाची एक्सरसाइज चालू कर, अँकलची एक्सरसाइज चालू कर. 1 2 3 4 5 रिव्हर्स कर. पायाच्या मध्ये गॅप वाढव जरा. पायाच्या मध्ये गॅप किती ठेवायचा आपला नॉर्मल जेवढा जसं पाय असतो ना नॉर्मल तसं. जास्त पण बाहेर नाही जास्त पण आत नाही. नॉर्मल ठेवायचं तसं फिरवत राहायचं. आता पुढे पाठी कर. 5 4 3 2 1. आता हे झाले आपली सर्व वॉर्मअप. आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. तर आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. पहिली एक्सरसाइज आणि ह्या फुल एक्सरसाइजचा कॉन्सेप्ट काय की आपण फुल बॉडी वर्कआउट करणार आहे आणि पूर्ण बॉडीची ट्रेनिंग होणार आहे ह्याच्यामध्ये. तर सर्वात आधी फर्स्ट आपली एक्सरसाइज आहे ते डान्स स्टेप सारखंच आहे. मम्मी तू करून दाखवतो स्टेप्स, साईड स्टेप्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 29 30. आता याच्यात दुसरी एक्सरसाइज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वरती 3 2 1. हे झाले आपले पहिली 2 एक्सरसाइज. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जेवढी तुम्ही एक्सरसाइज बघताय ना
हे एक ही पहिली एक्सरसाइज झाली, दुसरी एक्सरसाइज झाली, असे 10 एक्सरसाइज करणार आहे आणि हे तुम्ही परत रिपीट मारणार आहे. आता ह्यानंतर आपली तिसरी एक्सरसाइज आहे. मग मी तिसरी एक्सरसाइज करून दाखवू. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता दुसऱ्या पाहिजे 1. जेवढं वरती उचलू शकतं तेवढं उचलायचं. 2 3 4 5 6 7. आपल्याला टोटल 20 करायचे आहेत. 8 9. पण कसे 10चे 2 सेट. आता परत त्या पायचे 10 कर. 1 2. हे करताना आपला बॅलन्स सांभाळायचा. 3 4 5 6 7 8 9 10. ह्याच्यानंतर आपली चौथी एक्सरसाइज हात असे गोल फिरवायचे. 1 2 3 4. जेवढे पाठी घेऊ शकता तेवढे पाठी पण घ्यायचे. 5 6 पुढे 7 8 9 1 2 8 9 10. आता आपण 5वी एक्सरसाइज करणार आहे. आता तुम्हाला एक सांगतो, ह्याच्या अगोदर जेवढी एक्सरसाइज केली ह्याचे तुम्ही 2 सेट करू शकता किंवा 3 सेट पण करू शकता. आम्ही तुम्हाला एक सेट दाखवतोय. मग तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि पुढची एक्सरसाइज करायची, परत चालू करायचा आणि व्हिडिओ बघून करत राहायचं. ह्याच्यानंतरची एक्सरसाइज आहे त्याच्या सुरुवातीला आपला हात असा ठेवायचा. पाठी आणि हात बघा असं जॉईंट पाठी ठेवू शकतो. फिंगर्स असं. नंतर 1 2. हे पोटासाठी 3 4. असं पोट साईडला दाबायचं. 7 8 9 10. बस. आता ह्याच्यानंतर पाय पण जॉईन कर मम्मी. याच एक्सरसाइजची ओरिजिनल व्हर्जन दाखवू. कर. 2 3 4. कर कर. ही मम्मीला जरा एक्सरसाइज टफ वाटते पण कर. पोट कमी करायचं ना तुला. कर. 8 9 स्टॉप. बस. हा, एवढी इझी आहे ना एक्सरसाइज. पण मम्मी करते, पण ती कधी कधी करते. जेव्हा मी असतो ना समोर तेव्हाच करते. ऍक्च्युअल एक्सरसाइज असा हात ठेवायचा. 1 2 3 4 5 6. असं आपला एल्बो नीजला टच झाला पाहिजे. एवढं वरती उचलायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9. बस. एक्सरसाइज झाली आहे तर तेवढी थोडं बस आणि पाणी पी. आणि एकदम थोडं एकदम सिप मध्ये पाणी प्यायचं आपलं. आता ह्याच्यानंतरची एक्सरसाइज आपली टोटल सारखीच एक्सरसाइज आहे. असा हात समोर ठेवायचा आहे. समोर समजायचं की एक भिंत आहे कोणती तरी. समोर भिंत आहे, त्याला दाबत 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 खाली यायचं आणि टच करायचं. 1. वरती आरामात यायचं. वरती श्वास घेऊन ये आणि जरा स्पीड वाढव. 2. फास्ट कर अजून. टोटलच्या आणि ही एक्सरसाइज वेगळी आहे. टोटल मध्ये आपण फक्त असं जातो आणि असं करतो बघा. हे टोटल झालं असं. पण या एक्सरसाइज मध्ये आपली बॅक स्ट्रेट राहून असं पुढे आपण दाबत येणार. असं येणार. 1. श्वास घेणार, दाबत 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 पुढे आणि टच करणार. नॉर्मल वरती येणार, पुढे दाबत 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 असं खाली जाणार. झालं तुझे 10. आता आपण ह्याच्या नंतरची एक्सरसाइज बघणार. आता आपण उभं राहून खूप एक्सरसाइज केली. आता जर आपण बसून एक्सरसाइज करूया. आणि कुठे बसायचं ते दाखवू जरा मम्मी. खुर्ची घेतली, उंच घेतले, कवळे खुर्च्या घेतल्या आणि उंच खुर्ची घ्यायची. आणि खुर्चीच्या तुम्ही असेल तरी चालेल. खुर्चीच्या पूर्ण पाठीने बसा. इकडे बसा बसायचे एकदम कडेला. आणि एकदम सांभाळून बसा की खुर्ची सुद्धा पडली नाही पाहिजे ती. आता सायकल दाखव मम्मी. खुर्चीच्या एडजवर बसून सायकल कशी करायची. आणि हातावर सुद्धा जोर द्यायचा, म्हणजे खुर्चीच्या कॉर्नरला पकडायचं आपण. म्हणजे आपण पडू नये म्हणून. खुर्ची सरणार नाही, आपण पडणार नाही. अशी एक्सरसाइज तुम्हाला 30 सेकंड करायची. आता मम्मीचे 12 सेकंड, 13 सेकंड, 14 15 16 17 18 19 20 21. आता याच्यानंतरची एक्सरसाइज दाखवू. मी काफ रेसेस दाखवू. हे आपल्याला 20 करायचे. 20 कर. 1 2 3. हे झाल्यावर पाणी पी. पाणी आपलं नेहमी पियतच राहायचं मध्ये मध्ये. आणि तुम्हाला मी एकच राऊंड दाखवतोय. तुम्हाला हे सर्व डबल डबल करायचं. डबल ट्रिपल करायचं. पंखा लावून बसाल ना. आमच्याकडे पंखा बंद आहे. आम्ही तुमच्यासाठी आवाज नाही येण्यासाठी पंखा बंद केलाय. त्याच्यामुळे अजून पाणी जास्त. नाही तर आम्ही तुम्हाला दाखवले असतो 2-2 करून. 2-2 करून दाखवायला काय नाही. आता ह्याच्यानंतर आपण आपली 9th एक्सरसाइज म्हणजे सेकंड लास्ट एक्सरसाइज बघणार आहोत. मम्मी तुला एक्सरसाइज माहितीच असेल ना. 1 2 3 4. हात समोर असं जॉईंट ठेवायचं. मी तुम्हाला असं दाखवतो, मम्मी तुम्हाला सरळ दाखवेल. हात असं स्ट्रेट ठेवायचं. आता 1 2 3 4. हात बघा पाठी असं 4. हे असं आहे. 1
परत समोर आणायचं, 2 समोर आणायचं, 3 हात वरती घ्यायचं, हे बघा हात असे वरती आहेत आणि हे 4 आणि मग समोर आणायचं परत 1 2 3 4 कर मम्मी. एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये आपली लास्ट एक्सरसाइज आहे वॉल पुशअप, जी आपण केली आहे आणि आपण हे 20-20चे 3 सेट करणार. कर रमेश स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8. आता अशी आपली एक्सरसाइज झाली की जरा रेस्ट घ्यायचं आणि पाणी प्यायचं बस, आणि आरामात पाणी पी. पाणी आपण सारखं सारखं पियतच राहायचंय. आता तुम्हाला एकदा दाखवायचं म्हणून मम्मीने तेवढी बॉटल संपली. असं आपण 3-3 सेट करणार, मम्मी आपलं 1 तास तर जाणारच ना. असं आपल्याला दाखवायलाच बघ अर्धा तास गेला. आपण जेव्हा एक्सरसाइज करणार ते 1 तास जाणार आणि आपली ती पाण्याची बॉटल संपणार थोडी थोडी करत. अशी सर्व होती आपली एक्सरसाइज. म्हणजे आपण वॉर्मअप केलं, त्यानंतर आपण 10 एक्सरसाइज केली. यात हे सर्व 10 एक्सरसाइज तुम्ही लागोपाठ म्हणजे पूर्ण 10 करून परत पूर्ण 10 करू शकता, किंवा असं 10 एक 3दा करू शकता, मग दुसरीकडे जाऊ शकता. तुम्ही काही कसंही करू शकता जसं तुम्हाला आवडतं. म्हणजे आम्ही कसं 10 केले, तुम्ही असे पूर्ण 10 करू शकता, मग परत 10 करायचे, मग परत 10 करायचे, किंवा पहिली एक्सरसाइज 3दा करायची, दुसरी एक्सरसाइज 3दा करायची, तिसरी 3दा, अशी 8वी 3दा, 9वी 3दा, 10वी 3दा अशी तुम्ही एक्सरसाइज करायची. करतो ना ते तुम्ही 30 वेळा करा. हा 10 वेळा कसं ते 5 वेळा करतो ते तुम्ही 10 वेळा करा. आता समजा वॉल पुशअप मम्मीने 30 वेळा केलं, तुम्हाला नाही जमत तर तुम्ही 20 वेळा करू शकता, 10 वेळा करू शकता. आणि जे तुम्ही 10 वेळा केलं, जसं आम्ही तुम्हाला हे दाखवलं ना, हे तुम्ही जे 30 सेकंड आम्ही केलं ते तुम्ही 1 मिनिट सुद्धा करू शकता. म्हणजे असं टाइम तुम्ही वाढू कमी करू शकता तुमच्या हिशोबावरती. आता यानंतर आपण स्ट्रेचिंग बघूया. स्ट्रेचिंग सुरुवात आधी तर आपण हातापासून करूया. हात असे पुढे घ्यायचे आणि असं स्ट्रेच करायचं. हे 10 सेकंड असे पकडून ठेवायचे आणि नंतर हे 10 सेकंड असे पकडून ठेवायचे. दुसरा हात करा मी आता 10 सेकंड. हे झालं असं. हे पण सर्व 3-3दा तुम्हाला करायचं. ह्याच्यानंतर दुसरी स्ट्रेच करणार आपण हाताची, अशी उलटा हात करणार. आपण असा गेला होता ना, आता आपण असा करणार. हे असे 10 सेकंड स्ट्रेच, हे 10 सेकंड स्ट्रेच. हे झाल्यानंतर आता आपल्या समोर एक झाड आहे समजायचं, आणि त्या झाडाला आपल्याला मिठी मारायची. तर आपण कसं मारून माहिती, आता समोर समजा एवढा मोठा झाड आहे. झाड कधी असं नसतो, झाडाचं हे कसं असतं एकदम मोठं असतं ना, आणि ते हात बघा कसं जाणार. असं नाही, हात जॉईंट नाही करणार आपण, हात असं करणार आणि असं जॉईंट करणार. म्हणजे मधोमध आपलं एक झाड आहे समजा, आणि ह्या स्ट्रेचमुळे बघा हे सर्व स्ट्रेच होणार आपलं. हे माझं पाठ बघा कसं झालंय. असं समोर घेणार आपण आणि असं झाडाला स्ट्रेच करणार. मधोमध बघा केवढा मोठा झाड राहू शकतो बघा, दिसलं. म्हणजे पाठ बघा, म्हणजे हे पूर्ण स्ट्रेच होणार तुमचं. आणि असं घ्यायचं, परत श्वास घ्यायचा आणि परत स्ट्रेच. तुम्हाला दाखवण्यासाठी मी फिरतोय बघा. आणि मध्ये बघा केवढी जागा आहे बघा. मम्मी करून दाखवू परत. हे सर्व चाललं जातं ना. आणि 10 सेकंड तुला होल्ड ठेवायचं, 10 सेकंड पकडून ठेवायचं. हे आता तुला ती पायाची एक्सरसाइज माहिती आहे ना, ती पाठी जाऊन स्ट्रेच करतो आपण, ती पाय पकडायची. ते पाय पकड आता. असं 10 सेकंड पकडून ठेवायचं आपण. असं तुम्ही बॅलन्स घेऊन सुद्धा करू शकता, आणि जर तुम्हाला बॅलन्सिंग जमतं तर असं सुद्धा करू शकता. हे पाय पूर्ण स्ट्रेच करायचे, पकडून ठेवायचे, आणि मग दुसरा पाय पकडून ठेवायचा. दुसरा पाय गेला ना, 10 सेकंड असे पकडून ठेवायचे. जर नवीन असेल तर तुम्ही पाठी चिकटून हे करायचं, आणि जर तुम्हाला जमतं तर असंच उभं राहून सुद्धा असं पाय पकडून ठेवायचं, स्ट्रेच करायचे. यानंतर आपण स्टेबिलिटीचे पण चेक करणार की आपण स्टेबल किती आहे. स्टेबल म्हणजे आपण एका पायावर कसं किती वेळ उभा राहू शकतो, त्यासाठी आपल्याला ही एक्सरसाइज आहे. अशी घ्यायची, तुम्ही असं सुद्धा उभे राहू शकता, तुम्ही असं पाठी करून सुद्धा उभं राहू शकता, असं समोर सुद्धा असं सुद्धा उभं राहू शकता, असं सुद्धा उभं राहू शकता, किंवा आपलं हा आसन सुद्धा करू शकता. तू करून दाखव. मग एका पायावर तुला 30 सेकंड उभं राहायचं, 30 सेकंड. ठीक आहे, हे तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि एवढं सोपं नसतं हे उभं राहणं. उभं राहा, त्या पाय तिकडे नको लावण्याचं, पाय दुखेल तुझा. जर जास्त एज लोक असतील ना, ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना असं करू शकता, किंवा तुम्ही पाय असं सुद्धा करू शकता.
असं समोर ठेवून असं पाठी सुद्धा करून असा हात ठेवू शकता. पण एका पायावरती तुम्हाला उभं राहायचंय, एका पायावरतीच उभं राहायचं. मग मी कसंही करून 5 सेकंड झाले, 6 सेकंड, 7, 8, 9, 10. हा, असं प्रॅक्टिस करत राहायचं. मी तर तुम्हाला सांगतो 3-3, 4-4 सेकंड पण माणसाला उभं राहायला होत नाही. बरोबर ना, हालायला होतं ना. दुसऱ्या पायावर कर, पण आपण ट्राय करत राहायचं. हात वरती न जमले तर हात साईडला ठेवू शकता, हात साईडला नाही तर हात असे क्रॉस ठेवू शकता, पण उभं राहा काही करून. एका पायावरती उभं राहणं तुम्हाला जमलं पाहिजे. तुमच्यात एवढी फिटनेस असली पाहिजे की समजा तुम्हाला शूज पण घालायला लागले ना, तर तुम्ही शूज कसे घालायचे माहितीये? असं एका पायावर राहायचं, असं सॉक्स घालायचं, हे झाल्यानंतर आपले बुटा घालायचे, ह्याच्यानंतरच आपली शूलेस घालायची. म्हणजे माणसाची स्टेबिलिटी समजते बघा. मी हालत सुद्धा नाही ना इकडे जास्त. असं करायचे, असं असं घालायचं पूर्ण. एकदम माणसाने स्टेबल राहायला पाहिजे. त्यानंतर दुसरा पाय घ्यायचा, सॉक्स घालायचं, बुटा घालायची. त्याने आपली फिटनेस लेवल समजते. आणि फिटनेस आपल्या दिवसभराच्या रुटीन मध्ये खूप युजफुल होते आणि खूप युज होते. त्यानंतर आता आपण दुसरी स्ट्रेचेस बघूया. आता आपण जे झाडाला केलं होतं, आता आपण हेच घेणार, पकडणार असा आपला हात. हे बघा, हात मी असा पकडलाय आणि ह्याला आपण पुढे स्ट्रेच करणार. परत आपली हे स्ट्रेच होणार बघा. असा हात पकड, आम्ही जॉईन कर आणि पुढे ढकल. हे होतंय ना सर्व स्ट्रेच. जरा पुढे करून दाखव. हे आपलं ताणलं जातो. हा, हात पकडायचा, टाईट करायचा हात आपला, असं पुढे ढकलायचं. हे सर्व आम्ही तुम्हाला 3-3 सेकंड दाखवतोय असं. पण तुम्हाला हे 10, 20, 30 सेकंड होल्ड केलात ना तरी सुद्धा चालेल. असं होल्ड करून ठेवायचं. त्यानंतर हेच हात असंच वरती करून वरती स्ट्रेच करायचं वरती. आणि त्यानंतर आपले काफ सुद्धा स्ट्रेच करणार आपण. कर मम्मी. आणि हे सुद्धा आपल्याला 20-20 सेकंड करायचं. तू 10 सेकंड करून दाखव. 9, 8, 7, 2, स्टॉप. आणि स्ट्रेचिंगच्या मध्ये मध्ये पण थोडा रेस्ट घ्यायचा. बस आणि थोडा पाणी पिया. आता या एक्सरसाइज व्हिडिओ मध्ये आपली सेकंडला स्ट्रेच आपण बघूया. मी तुला ती स्ट्रेच माहिती असेल ना, अर्धचक्रासन. असा हात पाठी ठेवायचा बघा कमरेवर. दाखव मम्मी कशी करायची ती. असा हात पाठी कमरेवर ठेवायचं आणि जरासा पाठी जायचा. पण एक लक्षात ठेवा, ह्याच्यात पडू नका तुम्ही. जेवढं होईल हा, जेवढं होईल तेवढंच करायचं. जा पाठी आणि 10 सेकंड होल्ड ठेव. म्हणजे असं राहायचं. 1, 2, 3, 4, 9, 10 अशी स्ट्रेच करायची. पुढे यायचं, परत एकदा श्वास घ्यायचा आणि परत रिपीट करायचं. एकदा श्वास घ्या मम्मी, परत रिपीट कर. हात असं पाठी ठेवायचं. जेवढं तुम्हाला पाठी जमतं तेवढं. ज्यांना तुम्ही सुरुवातीला जास्त करायला जाऊ नका, नाहीतर असे. कारण जेव्हा मी हे क्लायंट्स कडून करून घेतो, तेव्हा जेव्हा क्लायंट्स करतात तेव्हा मी इकडे तरी असतो त्यांच्या पाठी. कर मम्मी. हा, म्हणजे काही झालं तरी माझा हात जरी असा पाठी असेलच, म्हणजे हात टच नसतो पण हात पाठी असतो बस. पण तुम्ही हे जास्त करायला जाऊ नका. पण करू शकता, पण थोडंसं करा. म्हणजे असं करा, ह्याच्यापेक्षा जास्त पुढे जायला जाऊ नका. बरोबर ना. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक सर्वात इझी आणि अशी एक्सरसाइज दाखवतो की जी तुम्ही कराल ना की महिन्याभरात काय 2 दिवस, एक दिवसात 1 किलो वजन कमी होतं. तुम्हाला बघायची ती एक्सरसाइज. लास्ट स्ट्रेच. आता मम्मीची लास्ट स्ट्रेचिंग बाकी आहे. ती एक्सरसाइज माहिती ना तुला. ती एक एक्सरसाइज केल्याने दिवसाला 1 किलो वजन कमी होईल. ती म्हणजे आमची दिलची एक्सरसाइज. ही बघा, झोपायची, रेस्ट. चला मम्मी बस. आता बसून आपली मानेची एक्सरसाइज कर. हा, हे स्वतःकडे 10 सेकंड खेचलेस, 10 सेकंड स्वतःकडे खेचून ठेवायचे. 10 सेकंड आता माझ्याकडे कर. पुढे, स्टॉप. असे तुम्ही 3दा करायचे. आता मानेची एक्सरसाइज करून दाखव मम्मी. ही वाली कर पहिली. 10 सेकंड असे होल्ड ठेवायचे. 5. आता दुसरीकडे 10 सेकंड असे होल्ड ठेवायचे. म्हणजे 10 सेकंड असे तुम्ही तिकडेच राहायचं त्याच्यामध्ये. खाली बघ 10 सेकंड, लेफ्टला बघ 10 सेकंड. आणि हे झाल्यावर मग आपली ब्रीथिंग एक्सरसाइज करायची आपण. लांब श्वास घे, लांब श्वास सोड, परत लांब श्वास घे, लांब श्वास सोड. हे तुम्हाला 3 मिनिटं करत बसायचंय. आणि हे जेव्हा 3 मिनिटं झालं, समजा आता मम्मीचे 3 मिनिटं संपली. आता हे जेव्हा 3 मिनिटं मम्मीचे संपेल तेव्हा हात सोड आणि एकदम नॉर्मल ब्रीथिंग घे, नॉर्मल श्वास घे. झालं. आणि त्यानंतर जरासं पाणी प्यायचं. आणि समजा तुम्हाला असं झोपायला वाटलं की आपण दमलोय खूप,
तर लगेच दुसरं काय काम करायला जाऊ नका, लगेच काय खायला सुद्धा जाऊ नका. समजा तुम्हाला वाटलं की जास्त एक्सरसाइज झाली किंवा एक्सरसाइज चांगली झाली आपली, तर पाणी पियायचं आणि मस्तपैकी झोप. मम्मी आता असं झोपू शकता किंवा तुम्ही आपल्या शवासन मध्ये झोपू शकता. तर तुम्हाला आजची एक्सरसाइज आमची कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ आता मम्मी झोपली. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हॉट्सअपवर शेअर करा आणि असेच व्हिडिओज आम्ही तुम्हाला नक्कीच एक्सरसाइजचे दाखवत राहू. आणि आता आपल्याकडे नाही त्यांना पाहिजे, कारण गेल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप कमेंट आले होते की आम्हाला अशी एक्सरसाइज दाखवा. नक्कीच तुम्हाला अशी आम्ही एक्सरसाइज दाखवू शकतो, म्हणजे जेणेकरून त्या एज ग्रुप किंवा आमच्यासारखे एज ग्रुप किंवा माझ्यापेक्षा छोटे किंवा माझ्यापेक्षा मोठे किंवा मम्मीपेक्षा मोठे सर्वजण अशी एक्सरसाइज करू शकतात. अशी एक्सरसाइज हळूहळू करायचं. हा, आणि एक्सरसाइज अशी दाखवणार जी आपण सर्व करू शकतो आणि इझी एक्सरसाइज आहे, ज्याच्यात काही खर्च सुद्धा नाही किंवा आपल्याला काही साहित्य सुद्धा लागणार नाही. अशी आपली एक्सरसाइज करायची आणि आपण एकदम फिट राहायचं, पाणी पियत राहायचं, रेस्ट करत राहायचं आणि टेन्शन फ्री राहायचं. बाहेर काय चाललंय ते काहीच लक्ष द्यायचं नाही. आपण आपली ह्या सिच्युएशन मध्ये उलट आपण आपली हेल्थ सुधारायची. तर तुम्ही परत सांगतो, या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हॉट्सअपवर शेअर करा आणि तुमची कमेंट करा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय.